नमस्कार, माझ्या ट्युटोरियलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आजचे ट्युटोरियल आहेत हाऊ टू रिमूव्ह हायपोथिकेशन ऑफ व्हेकल ऑनलाईन. वाहनाच्या आरसी वरील कर्जाचा बोजा कमी कसा करावा. आपण लोन घेतलेलं असतं वाहनावरती, ते लोन कमी करायचं आरसी वरून. तर भाग 1, ऑनलाईन फॉर्म भरणे व प्रिंट काढणे. यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि त्याच्या प्रिंट कशा काढायचा हे आपण बघणार आहोत ऑनलाईन फॉर्म भरणे या भागामध्ये. सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं. सर्च बारमध्ये परिवहन सेवा असे टाईप करायचे. परिवहन सेवा टाईप केल्यानंतर पहिलीच परिवहन सेवा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर लिंक ओपन होईल. तर वेबसाईट आहे तर RTOची परिवहन.government.in, तिला क्लिक करायचं. त्यानंतर आपण गव्हर्नमेंटच्या RTO गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये दुसरी टॅब आहे ऑनलाईन सर्व्हिसेस आणि त्यामध्ये वेगवेगळे सर्व्हिसेस आहेत. त्यात पहिली सर्व्हिस आहे व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेस, याला क्लिक करायचं. 2 ऑप्शन दिसतील, त्याचे दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं. अदर स्टेट्सचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर नवीन लिंक ओपन होईल, नवीन विंडोज ओपन होईल. त्याच्या डाव्या बाजूला लॉग ऑन टू अवेल सर्व्हिसेस म्हटलेले आहेत. लॉग इन न करताही आपण या ठिकाणी आपली माहिती भरू शकतो. तर त्या ठिकाणी आपण इंटर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर विचारलेलं आहे. तर आपल्या RC बुकवरील रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाईप करायचा आणि प्रोसीड म्हणायचं. त्यानंतर नवीन वेलकम विंडोज ओपन होईल, तिला पण प्रोसीड म्हणायचं, म्हणजे पुढील प्रोसेस सुरू होईल. आता नवीन लिंक ओपन होत आहेत, एक्सटर्नल लिंक ती RTOचीच आहेत. तर ती लिंक ओपन झाल्यानंतर आपण ड्रॉपडाऊन मेनूने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला काही ऑनलाईन सर्व्हिसेसच्या लिंक दिसत आहेत. 7 लिंक्स आहेत. त्यापैकी सेकंड लिंक आपल्याला सिलेक्ट करायची. त्याच्यामध्ये कोणकोणते सर्व्हिसेस आहेत तर बेसिक सर्व्हिसेस, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, चेंज ऑफ ॲड्रेस, हायपोथिकेशन, अशा सर्व्हिसेस त्या ठिकाणी आपल्याला शो होत आहेत. तर 2 नंबरची जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नवीन विंडोज ओपन होईल. आपण आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वाहन सिटीजन सर्व्हिस ह्या वेबसाईटवर आलेलो आहोत. याच्यामध्ये आता सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे मल्टिपल फीज पेमेंट, आधी आपल्याला फी पेमेंट करायची. त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबर टाईप करायचे आहेत. चेसिस नंबरमध्ये फक्त शेवटचे 5 डिजिट्स आपल्याला टाईप करायचे, टाकायचे आहेत. पूर्ण चेसिस नंबर टाकायची गरज नाही. ओके करायचं. ओके केल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन एंट्री फॉर्मचं आपल्याला विंडोज ओपन होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यापैकी सेकंड ऑप्शन आपण टिक करायचं आहे, टर्मिनेशन ऑफ हायपोथिकेशन. ते टिक केल्यानंतर आपण खाली जायचं आहे, ड्रॉपडाऊन मेनूने खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर आपल्याला काही डिटेल्स दिसत आहे, हायपोथिकेशन डिटेल्स. त्याच्यामध्ये टाईप, फायनान्सर कोण आहे, ॲड्रेस काय आहे, ते सर्व डिटेल होत आहेत, डिटेल दिसत आहेत. आणि शेवटी ॲक्शन टॅब आहे, त्याच्यामध्ये खाली टर्मिनेट टॅब आहे. टर्मिनेट टॅबला क्लिक करायचं. टर्मिनेट टॅबला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं विंडोज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला डेट सिलेक्ट करायची, कोणत्या तारखेला आपल्याला टर्मिनेट करायचं आहे. टर्मिनेट करायचं म्हणजे बोजा कमी करायची, ती तारीख आपण, ती डेट आपण सिलेक्ट करायची आहे. ती डेट आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल, त्याला येस म्हणायचं आहे. येस केल्यानंतर पुढील प्रकारची विंडोज ओपन होईल. 2 टॅब दिसत आहे, की टर्मिनेट आणि दुसरी आहे एडिट. आता माझे फायनान्सर कोण वगैरे सगळं दिसत आहे, इन्शुरन्स पण दिसत आहेत आणि फी डिटेल्स पण दिसत आहेत. तर ही सर्व माहिती मी सेव्ह टू ड्राफ्ट करत आहेत. म्हणजे ही सर्व माहिती माझ्या वेब म्हणजे RTOच्या वेब पोर्टलला माझी माहिती सेव्ह होईल ड्राफ्टमध्ये. त्यानंतर प्रोसीड टॅबला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे विचारत आहेत की डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का. तर त्याच्यात 2 टॅब्स आहेत, कन्फर्म डिटेल्स आणि एडिट डिटेल्स. तुम्ही खाली बघून घ्यायचं आपले डिटेल्स बरोबर आहे. चुकले असेल तर ते तुम्ही एडिट करू शकता, नसेल चुकले तर कन्फर्म डिटेल्स क्लिक करायचं आणि त्यानंतर प्रोसीड टॅबला क्लिक करायचं. प्रोसीड टॅबला क्लिक केल्यानंतर तुमची पुढील लिंक ओपन होईल. एकदा तुम्ही कन्फर्म डिटेल्स केलं आणि प्रोसीड केलं तर तुम्ही नंतर तुमच्या माहिती चेंज करू शकत नाही, डिटेल्समध्ये चेंज करू शकत नाहीत. आणि म्हणून ती खात्री करायची.
त्यानंतर आपण पुढील भाग बघणार आहोत ऑनलाईन फी भरणे आणि प्रिंट काढणे. आता सर्वात महत्त्वाचा जो विषय आहेत की RTO जी आहेत कुठल्याही पद्धती तिचं RTO ऑफिसला पैसे फी घेतली जात नाहीत. सर्व फी आता आपल्याला ही ऑनलाईनच भरायची असते. ऑनलाईनच फी भरून त्याची रिसिप्ट पण आपल्याला ऑनलाईन प्रिंट काढता येते आणि तेच घेऊन सर्व आपण RTOला जायचं असतं. RTOमध्ये कुठल्याही पद्धतीची फी आकारली जात नाहीत. सर्व ऑनलाईनच होत असतं. तर आता आपलं सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन मल्टिपल फीज पेमेंट्स क्लिक केल्यानंतर पुढील टॅब ओपन होईल ही वाहनची. त्याच्यामध्ये आपल्याला फी भरायची 250 रुपीज आणि त्याच्यात ऑप्शनमध्ये SBI ई पे मल्टी बँकिंग हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली ड्रॉपडाऊन मेनूने खाली जायचं आहे आणि टिक करायचं आहे. आय हॅव रीड ऑल कंडिशन कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर रिडायरेक्ट होईल साईट आणि नवीन विंडोज ओपन होईल. SBI ई पेची आता ही मर्चंट वेबसाईट आहे. या साईटवर आपण आलेलो आहेत. या SBI ई पेद्वारे आपण आता पेमेंट करणार आहोत. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. डेबिट कार्डचा वापर करून पेमेंट करू शकता, इंटरनेट बँकिंग, भीम UPIचा वापर करून पेमेंट करू शकतात. मी इंटरनेट बँकिंगचा वापर करून पेमेंट करणार आहेत आणि माझी इंटरनेट बँकिंगची बँक आहे तर SBI. तुम्ही कोणत्याही बँकेच्या इंटरनेट बँकिंगने पेमेंट करू शकतात. SBIचेच इंटरनेट बँकिंगने पेमेंट करता येतं असं काही नाही. तुम्ही कुठल्याही बँकेच्या इंटरनेट बँकिंगने पेमेंट करू शकतात. या ठिकाणी युजर नेम टाईप करायचं आहे. युजर नेम टाईप केल्यानंतर पासवर्ड टाईप करायचा आहे. इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड टाईप करायचा आहे. त्यानंतर लॉग इन टॅबवरती जाऊन लॉग इन टॅबला क्लिक करायचं आहे. लॉग इन टॅबला क्लिक केल्यानंतर पुढील विंडोज ओपन होईल. अकाउंट विचारलं जाईल ते कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर पुन्हा नवीन विंडोज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला इंटर हाय सिक्युरिटी पासवर्ड विचारला जाईल. बघा आपण जेव्हा ती माहिती भरतो ही पासवर्ड आणि टाकतो त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपल्याला पासवर्ड येतो तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर पुढील विंडोज ओपन होईल. युअर पेमेंट व्हा सक्सेसफुल आणि हे आपल्या अकाउंट्स डिटेल्स या ठिकाणी दिसतील. ते सगळं चेक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपण RTOच्या वेबसाईटवर जाणार आहोत. परंतु ही RTOच्या वेबसाईटवर जात असताना एरर आलेलं आहे. तर सेशन हॅज बीन एक्सपायर्ड असं मेसेज आलेलं आहे. तर त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे की गुगल क्रोमचं तुमचं जे व्हर्जन आहे ते आउटडेटेड आहेत. ते आपण काय करायचं अपडेट करून घ्यायचं आहे. ते 79च्या पुढील पाहिजेत. पुढील भाग आहेत ॲप्लिकेशन फॉर्म, ई फी रिसिट, फॉर्म नंबर 35 यांचे प्रिंटआउट काढणे. आपली जी माहिती आपण सेव्ह केलेली आहेत कुठं RTOच्या पोर्टलवरती त्या सगळी माहिती आपल्याला पुन्हा बघता येते आणि त्याचे प्रिंट पण पुन्हा काढता येतात. त्यासाठी पुन्हा आपण त्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअरवरती क्लिक केल्यानंतर आपण दोन पद्धतीनं आपले डिटेल्स आपण बघू शकतो. पहिली मेथड आहे ट्रान्झॅक्शन नंबर्स किंवा ॲप्लिकेशन नंबर एंटर करून आपण आपले डिटेल्स बघू शकतो आणि दुसरा ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन नंबर. आपण जो मोबाईल नंबर आपला जो रजिस्ट्रेशन नंबर असतो म्हणजे RC बुकवरील रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबर हे टाकूनही आपण पुन्हा आपले सगळे डिटेल्स बघू शकतो, त्याचे प्रिंटआउट काढू शकतो. परंतु या ठिकाणी मी ट्रान्झॅक्शन नंबर्स किंवा ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून या ठिकाणी माझे डिटेल्स बघणार आहेत आणि माझे डिटेल्सचे पुन्हा मी त्याचे प्रिंटआउट काढणार आहेत. तर मी या ठिकाणी माझा ट्रान्झॅक्शन नंबर ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी एंटर करत आहेत. हा माझा ट्रान्झॅक्शन नंबर ॲप्लिकेशन नंबर एंटर केल्यानंतर शो डिटेल्स ही खाली टॅब दिसत आहे. त्या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर पुढील विंडोज ओपन होईल. पुढील विंडोज ओपन होईल. याच्यामध्ये मला असं दिसत आहेत की चेक फेल्ड पेंडिंग ट्रान्झॅक्शन. मी ऑनलाईन पेमेंट करत असताना माझं सेशन एक्सपायर झालं होतं. माझी वेबसाईट रिडायरेक्ट होताना सर्व्हर डाऊन झाला असेल किंवा ती बंद झाली होती.
तर त्याच्यामुळे माझं म्हणजे पेमेंट डिटेल्स किंवा पेमेंट कन्फर्मेशन झालेलं नाही आहे बँकेचं. तर त्यासाठी मला पुन्हा ते करायचं आहे. तर ते ट्रान्झॅक्शन आय डीला मी क्लिक करेल. ट्रान्झॅक्शन आय डीला क्लिक केल्यानंतर चेक टू बँक ह्या टॅबला क्लिक करेल. त्यानंतर मी कन्फर्म पेमेंटला क्लिक करेल. हे केल्यानंतर माझे पेमेंट कन्फर्म झालेले आणि प्रोसेस पूर्ण झालेली पेमेंटची. या ठिकाणी माझी रिसिट पण जनरेट झालेली आहे आणि ही रिसिटला काय करणार मी आता, या रिसिटची प्रिंट आऊट काढणार आहे. त्यासाठी फॉर्म भरत असताना तुम्ही तुमचं प्रिंटर पण तुम्ही कनेक्ट करून ठेवा तुमच्या संगणकाला आणि ते ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच त्याचे प्रिंट आऊट काढता येईल. आता मी माझी जी रिसिट आहे पेमेंट केल्याची ही फी रिसिट त्याची प्रिंट कमांड देत आहेत आणि त्यानंतर माझे प्रिंटरने ती प्रिंट काढलेली आहे. त्यानंतर मला फॉर्म नंबर 35ची पण प्रिंट काढायची आहे. ते पण ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर मी फॉर्म नंबर 35ची पण आता प्रिंट काढणार आहेत. त्याची मी प्रिंटची कमांड या ठिकाणी देणार आहेत. आता बघा माझं या ठिकाणी फॉर्म नंबर 35 पण शो होत आहेत. हा फॉर्म नंबर 35ची प्रिंट काढून मी माझं जो फायनान्सर आहे त्याच्याकडे घेऊन जाईल आणि त्याच्याकडून मी त्याच्यावरती सही शिक्का घेऊन येईल. त्यानंतर प्रिंट ऑनर डिटेल्स म्हणजे जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्मची पण मी या ठिकाणी प्रिंट काढून ठेवणार आहे. कारण की मला अशी सर्व डॉक्युमेंट्स आर टी ओला घेऊन जायचे, आर टी ओ ऑफिसला घेऊन जायचे, त्यामुळे मी त्याच्या प्रिंट काढून घेतल्या. त्यानंतर पुढील भाग आपण बघणार आहोत, अपॉइंटमेंट घेणे किंवा स्लॉट बुकिंग करणे. तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट पण घ्यायची आहेत. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आपण आर टी ओला जाऊ शकत नाहीत. आपल्याला जी अपॉइंटमेंट भेटेल ती अपॉइंटमेंटलाच आपण त्या ठिकाणी जाऊन आपले डॉक्युमेंट सबमिट करू शकतो. त्यासाठी पुन्हा त्या साईटवर जायचं आहे आणि त्या अदर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जायचं, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे आणि अपॉइंटमेंटमध्ये 3 ऑप्शन आहे, बुक अपॉइंटमेंट, रिशेड्यूल अपॉइंटमेंट आणि तिसरं ऑप्शन आहे ते रिप्रिंट अपॉइंटमेंट स्लिप. तर मी ऑलरेडी अपॉइंटमेंट बुक केलेली आहे म्हणून मी आता रिशेड्यूल अपॉइंटमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्याद्वारे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाईप करायचा, गेट युजर डिटेल्स टॅबला क्लिक करायचं, नंतर इन्फॉर्मेशनला प्रोसीड म्हणायचं. त्यानंतर तुमची काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी शो होतील. त्याच्यानंतर या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनून खाली यायचं आहे आणि आल्यानंतर सिलेक्ट अपॉइंटमेंट डेट म्हटलेले त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कॅलेंडर ओपन होईल आणि या ठिकाणी जे ग्रीन कलरचे जे डेट्स दिसत आहे 15, 16, 17 आणि 18 तारीख ही एवढे स्लॉट आता अवेलेबल आहेत. या तारखा मी बुक करू शकतो. या 4 तारखापैकी कोणती तारीख मी या महिन्यातील बुक करू शकतो. तर मी काय करतो, 15 तारीख या ठिकाणी 15 तारखेची अपॉइंटमेंट घेतो. 15 तारखेचे स्लॉट बुक करतो. 15 तारखे स्लॉट बुक केल्यानंतर मला पुढील शो स्लॉट डिटेल्स टॅब दिसते, त्याला टॅबला क्लिक करेल. या टॅबला क्लिक केल्यानंतर माझे सगळे डिटेल दिसत आहेत. आता मी सिलेक्टेड डेट, स्लॉट, टायमिंग पण अवेलेबल, सीट्स किती आहे आणि शेवटी ॲक्शन टॅब दिसत आहे, त्याला टिक करायची. टिक केल्यानंतर काय करायचं आहे, बुक युजर डिटेल्सला क्लिक करायचं. बुक युजर डिटेल्स ही टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रकारे विंडोज ओपन होईल. पुढील विंडोजमध्ये आपल्याला कन्फर्मेशन विचारलं जाईल, आर यू कन्फर्म असा मेसेज येईल. हा मेसेज आल्यानंतर आपण जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं आहे. मी ऑलरेडी बुकिंग केलेलं असल्यामुळं मी या ठिकाणी नो हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे आणि मी पुन्हा माझं या ठिकाणी रिसेट केलेलं आहे. त्या तुम्ही जेव्हा ओके म्हणाल, येस म्हणाल, त्यानंतर तुमची रिसिट तयार होईल. अपॉइंटमेंट लेटरची रिसिट तयार होईल, तिचे तुम्ही प्रिंट आऊट काढून घ्यायचे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा आर टी ओला त्या तारखेला, ज्या तारखेची अपॉइंटमेंट भेटलेली त्या तारखेला जाल तेव्हा तुम्ही सोबत काय काय घेऊन जायचं आहे.
तुम्ही जेवढी माहिती भरलेली आहे त्याचे जेवढे जेवढे फॉर्मचे प्रिंट काढलेले आहे ते सर्व फॉर्म सोबत घ्यायचे आहे. आणि त्यासोबतच आपण आपली जी पूर्वीची जी आरशी ती ओरिजिनल आरशी सोबत घ्यायची, त्याची झेरॉक्स पण घ्यायची. NOC बँकेने दिलेली असेल ती NOC पण सोबत घ्यायची, ओरिजिनल आणि झेरॉक्स पण घ्यायचे. फॉर्म नंबर 35 पण सोबत घ्यायचे आहेत. त्या 2 कॉपी असतात त्या सोबत घ्यायच्या आहेत, त्या ओरिजिनल पण घ्यायच्या आणि झेरॉक्स पण घ्यायच्या आहेत. त्यानंतर इन्शुरन्सची कॉपी पण घ्यायची, ही पण ओरिजिनल आणि झेरॉक्स पण घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही जो इन्शुरन्स काढलेला आहे गाडीचा आणि तो व्हॅलिड पाहिजेत. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत घ्यायचं आहे ओरिजिनल आणि त्याच्या झेरॉक्स पण सोबत घ्यायचे आहेत. त्यानंतर PUC घ्यायची आहे सोबत, PUC पण ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स पण सोबत घ्यायची आहे. आणि इम्प्रेशन कॉपी घ्यायची आहे, म्हणजे आपण जो पेन्सिलने जेव्हा आपण पेपरवर पेन्सिलने घासून CCचा नंबर घेतो तो त्याची जी कॉपी असते ती कॉपी आपण घ्यायची आहे. आणि RTOला जाऊन हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या त्या काउंटरवरती जमा करायचे. आणि त्यानंतर आपल्याला आपली नवीन आरशी आपल्याला घरपोच मिळेल. आणि त्या आरशीवरील आपला जो फायनान्स कंपनी किंवा बँक असेल त्या बँकचं नाव त्या ठिकाणी डिलीट झालेलं असेल. आणि ही जी नवीन आरशी मला भेटेल ती संपूर्ण स्मार्ट कार्ड असेल. पूर्वीची माझी जी आरशी होती ती पेपर आरशी होती आणि मला आता नवीन जी आरशी भेटेल ती स्मार्ट कार्ड असेल. तर ठीक आहे, तुम्हाला ही माहिती समजली असेल अशी मी आशा बाळगतो. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा